पुण्यातील दारू दुर्घटनेनंतर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून जेसीबीने केलं उद्ध्वस्त. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कर्नाळ गावच्या हद्दीत असलेल्या ओढ्यानजीक सुरू असलेले गावठी दारू निर्मिती केंद्र स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलं आहे. यावेळी 750 लिटर दारू आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले. पोलिसांनी चाहूल लागल्याने दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही कारवाई शनिवारी सकाळी 9च्या सुमारास करण्यात आली. पुण्यात विषारी दारूमुळे 17 जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या घटनेची माहिती अशी की कर्नाळ परिसरात दारू निर्मिती केंद्र सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह पथकातील कर्मचारी घटनास्थळी गेले. मात्र पोलीस पथक येत असल्याची माहिती मिळाल्याने संशयित नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी दोघे राहणार कंजारपट वस्ती कर्नाळ तालुका मिरज दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. परिसरात काही ठराविक अंतरावर लोखंडी बॅरल पुरलेले असल्याचं पोलिसांना दिसले. त्यामध्ये हातभट्टीचे कच्चे रसायन होते. त्याच्या बाजूस लाकडे पेटवल्याची जागा होती. त्यात 200 लिटर क्षमतेच्या 5 बॅरलमध्ये 750 लिटर हातभट्टी असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्यानं दारूचे रसायन, लोखंडी बॅरल, लोखंडी डबे, कायल, कोळशाची पोती हे जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केलं. सदरची कारवाई पोलीस ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह अनिल कोळेकर, संकेत कानडे, महादेव नागणे आदींसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. घटनास्थळावरून पसार झालेल्या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.